नमस्कार मंडळी. चॅनल बायकोचा आवाज माझा. बायको म्हणे, लय दिवसाचा ब्लॉग बनवा, ब्लॉग बनवा, ब्लॉग बनवा. म्हणलं ठीक आहे. ब्लॉग बनवला आता म्हणते आता आवाज माझा नाही, तुमचा पाहिजे. आता आपल्याचा आवाज काही किशोर आणि मुकेशवाणी नसणार, तरी पण म्हणलं चला, हिचा हट पुरा करू. काय तर पातीतलं बेसन. चला म्हणलं. हिरवी पात घेतली, कापायली. कापल्यानंतर उरलेला कांदा, पातीसोबत फ्री आलेला. भाजीपाला लय महाग झालाय. सध्या तरी हिवाळा आहे, आता कमी होणार. त्याच्यात तिनं लसण, टमाटर, हिरवी मिरची, व्हिटॅमिन प्रोटीनसाठी शेवग्याच्या शेंगाची पानं, कढीपत्ता बी होता. तेल टाकलं. कढी आपली जुनीच आहे, काळं काळं दिसतच असेल आजूबाजूला. तेलाचा भाव लाडक्या बहिणीच्या नावाखाली मस्तपैकी 140वर गेलाय. जिरं मोहरी त्याच्यात टाकली. जिऱ्यानं तर बाबा बाबा लई गरम केलं पहा. एकीकडे व्हिडिओ चालू होता, दुसरीकडं चांगला काढा चांगला काढा. हा मोबाईलमध्ये जे निघायचं तेच निघेल की, याच्या पलीकडं काय. लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता सगळं टाकून आपलं कालवण करून टाकलं. तेलाला तडका होता का भाजीपाल्याला तडका काही कळलं नाही. मसाला आपला भाजल्यागत भाजून घेऊन त्याच्यात कांद्याची पातं आपली टाकली. आता तिला फिरवून पूर्ण गरम करून शिजवली. सगळी आपली पात मसाला टाकणं झालं की त्याला गरागरा फिरवलं. त्याचा काय पाळणाच. चक्रा एवढा असं फिरवून बाई अशी बायको डोळे वाचून पाहत होती. फोटो कसा निघते आणि व्हिडिओ कसा निघते. आता तिला कोणं सांगावं, कॅमेऱ्यापुढं माणसाचं काय चालतंय, जे आहे ते दाखवणार. आता आली मिठीची आणि हळदीची बारी. मीठ तर टाकलं आणि ही हळद पण. आता चालू द्या, फिरवा परत एकदा आणि हे चालू आपलं. कढई पळसतोर आपलं घर 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 झाकण ठेवून शिजवायचं. तिथं म्हणणं आपलं एकच, 2-4 नाही, चांगलं 5 मिनटं शिजू द्यायचं बरं, नाही तर कच्चं राहील. म्हणलं चल बाबा होऊ दे, झाले का 5 मिनटं. पाहिलं खोलून, कशाचं काय. घेतलं तिनं आपलं बेसन कलवलेलं पाणी पांढरं आणि काय त्याच्यात दिलं सोडून. ये पा अरे दे की बाबा, हे पा असं आहे रा. आता परत आपलं तेच कढई हलस्तोर आणि पडस्तोर एकदा त्याला बुडापासून हलवून घ्यायचं. कुठं लागता कामा नाही. कमी पडू नये म्हणून पाण्याचा मारा मारलाय. चौकशी होती आता, हे तर खाल्ल्याशिवाय करणार नाही. आपलं फिरवून पुन्हा एकदा शिजायसाठी झाकण ठेवायचं म्हणते. पाहू आता काय होते ती. 5 मिनिट बारीक जाळावर वाफेवर होऊ द्यायचं बाबांनो. आणि मग काय, काढून पाहिलं ती एकदम सुगंधी बेसन. घरचीच केळी होती. काढलं तिचं पाणी टाकून त्याला एकदम स्वच्छ धुवून कांदा, हिरवं मिरची, लिंबू, कांदा, गरमागरम पोळी आणि टमाट्याची चकली आणि लोणचं की राव. मग होऊ द्या की आता सबस्क्राईब राव.